नमस्कार. वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण मँगो शिरा बनवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया. या ठिकाणी मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, अर्धी वाटी साखर घेतलेली आहे, चिमूटभर मीठ घेतलेलं आहे, तूप घेतलेलं आहे, वेलची पावडर घेतलेली आहे, ड्रायफ्रूट्स असे कट करून घेतलेले आहेत, आंब्याचा गर मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी दूध पण लागणार आहे. मी दूध गरम करून घेतलेलं आहे. कढईमध्ये मी तूप गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. त्याच्यामध्येच आपण हे ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहे. नंतर आपण तूप छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्येच आपण रवा घालून घेणार आहे. अर्धी वाटी रव्यासाठी आपण अर्धी वाटीच तूप घेतलेलं आहे. या ठिकाणी आता तूप गरम झालेलं आहे. आपण या ठिकाणी तुपामध्ये रवा घालून घेणार आहे. रवा छान असा भाजून घ्यायचा तुपावर. लालसर होईपर्यंत थोडंसं आपण याला असंच परतवून घेऊया. रवा छान भाजून झालेला आहे आपला. त्याच्यामध्ये आपण आता मँगोचा पल्प मिक्स करून घेऊया. आंब्याचा पल्प मिक्स करून झालेला आहे माझा. मी या ठिकाणी आता वेलचीची पावडर पण घालून घेणार आहे. दूध पण घालून घेऊया आपण. या ठिकाणी दूध गरमच वापरा. दूध पण असं छान मिक्स करून घेऊया याच्यामध्ये. आणि मग हे मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये साखर घालून घेणार आहे. छान असं मिक्स करूया. आवश्यकता लागली तर थोडंसं गरम पाणी वापरा तुम्ही या ठिकाणी. छान मिक्स झालेला आहे. शिरा बनण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला आवडत असेल तर फूड कलर थोडासा वापरू शकता तुम्ही, पण मी काही वापरणार नाही. केसर वापरायचं असेल तरी तुम्ही वापरू शकता. मँगो शिरा आपला हा बनवून तयार झालेला आहे. आता मी सर्व करत आहे. आंब्यांचा सीझन असल्यामुळे तुम्हीही ही रेसिपी नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली असेल लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.